1 एप्रिलपासून कांदा दरात होणार मोठा बदल. कांद्याची खरेदी होणार आता हमी भावानं. राज्यात लाल कांद्याची आवक घटली तर सध्या कांद्याला राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये सोलापूर असेल, लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, संगमनेर असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये कमीत कमी 300 ते सर्वाधिक त्या ठिकाणी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. राज्यामध्ये उन्हाळ कांद्याची आवक आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड जास्त जरी असली तरी उत्पादनाचा त्या ठिकाणी अंदाज हा कमी येत आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याला भाव मिळतील हे त्या ठिकाणी नक्की. याशिवाय कांद्याची हमी भावानं खरेदी असेल, शिवाय कांद्याची जी काय निर्यात होते ती तिथं निर्यात शुल्कामधून तिची त्या ठिकाणी मुक्तता असेल, याशिवाय नाफेड आणि NCFच्या खरेदी प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी असेल, अशा मागण्या त्या ठिकाणी संसदेतून मांडल्या जात आहे. नेमकं याच सर्व मागण्या त्या ठिकाणी मान्य होऊन कांदा दर हे त्या ठिकाणी बदलतील का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर कांद्याचे जे बाजारभाव आहे ते कांद्याची मागणी, याशिवाय कांद्याचा पुरवठा, कांद्याचं एकंदरीतच लागवड क्षेत्र किती आहे आणि कांदा मार्केटमध्ये किती येतोय, या सर्व गोष्टीवरती कांद्याचे दर अवलंबून असतात. सध्या कांद्याचे जर बाजारभाव आपण पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे मग त्यामध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी घसरले होते. परंतु पुन्हा एकदा राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे मग त्यामध्ये सोलापूर असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड, कळवण, नाशिक, याशिवाय आळेफाटा असेल, संगमनेर असेल, अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्या ठिकाणी सर्वाधिक 1500 रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळतोय. एकंदरीतच लाल जो काय कांदा आहे तर लाल कांद्याची आवक आता जवळपास 5.50 लाख क्विंटलनं त्या ठिकाणी घटली आणि म्हणूनच कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते 15 रुपयापर्यंत सध्याला पोहोचलेले आहेत. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सध्याचा जो काय हंगाम आहे तो रब्बी कांद्याचा हंगाम, ज्याला की आपण उन्हाळ कांदा असं म्हणतो, तर तोही आता मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू कांदा हा त्या ठिकाणी उन्हाळ कांदा हाही त्या ठिकाणी वाढत जाईल. तरीसुद्धा आता सध्या जो काय उन्हाळ कांदा आहे तर त्या उन्हाळ कांद्याला टॉपचा जो काय दर मिळतोय तो 1500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासचा दर हा त्या ठिकाणी राज्यातील बाजार समित्यांमध्ये मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. जो काय उन्हाळ कांदा असतो, आता उन्हाळ कांदा निर्यातीसाठी सर्वात जास्त त्या ठिकाणी निर्यात केला जातो, कारण की ह्या कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त असतं आणि हा कांदा चवीला देखील चांगला असतो आणि म्हणूनच आखातासारख्या देशांमध्ये हा जो काय कांदा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्यात केला जातो. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कांद्याला यावर्षी त्या ठिकाणी हमीभाव देण्याबाबतच्या चर्चा देखील त्या ठिकाणी आता मंत्रिमंडळ स्तरावरती त्या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणूनच जे काय कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते त्या बाजारभावांना यामुळे त्या ठिकाणी चांगलाच आधार त्या ठिकाणी मिळू शकतो, असंच एकंदरीतच त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरीकडे मागच्या वर्षी जो काय NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून कांद्याची जी खरेदी झाली, या खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला अशी त्या ठिकाणी जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी आरोप करीत आहे आणि याबाबत त्या ठिकाणी CBI चौकशीची देखील त्या ठिकाणी आता मागणी केली आहे. नेमकं या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं या सर्व गोष्टीवरती त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतील. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जे काही शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांनी देखील जी काय कांद्याची विक्री आहे ती आता रोजचे बाजारभाव पाहून जर कांद्याची विक्री जर केली